खासदार सुप्रिया सुळे बोलतात, थेट तिकडे जातोय। एक गोष्ट प्रकर्षाने म्हणते की एक गोष्ट चांगली वाटते ह्या गोष्टीमध्ये, म्हणजे एवढं वाईट घटनेमध्ये एकच छोटंसं किरण आहे की तमाम महाराष्ट्रातला मीडिया, देशातला मीडिया आणि अनेक पक्षांचे लोक पक्ष किंवा विचारधारा वेगळी ठेवून माणुसकीच्या नात्याने आज या दोन्ही कुटुंबांसाठी लढतायत। ही एकच छोटीशी आशेची किरण आहे, कारण का दोन्ही घटना प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या होत्या आणि त्याचा जाहीर निषेध कितीही केला तरी कमीच आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता कसं कळणार, पण प्रत्येक अटक पुण्यातच कशी होते, सगळे येऊन त्या गुन्हेगारांना पुण्यातच कसे सोडतात, म्हणजे हे शाळेत सोडल्यासारखं झाले की सगळी आई आपली येते आणि मुलांना शाळेत सोडून जाते। तसं कोण आहे ही शक्ती जी येऊन पुण्यात त्यांना सोडते आणि पुण्यात त्यांना अटक होते, हे म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट। तरी पण या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जे आहेत ते 20-22 दिवस फरार होते आणि त्याच्यानंतर ते अटकेत आलेले आहेत, परंतु ते पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्येच ऍडमिट होते। अर्थात शहराच्या मध्यभागी असलेल्या या सगळ्या रुबी हॉस्पिटलमधल्या 6व्या मजल्यावरती ते ऍडमिट होते, तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं पोलिसांकडनं। 20-25 दिवस पोलिसांना आरोपी जे आहेत ते पुण्यात बिनधास्तपणे फिरतात आहेत। नाही, याची इन्क्वायरी झाली पाहिजे, याचं उत्तर गृह खात्याला द्यावं लागेल, महाराष्ट्राला द्यावं लागेल, कारण एका विश्वासाची एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळाले हो, एवढं मोठं मॅन्डेट, एवढा विश्वास महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांच्यावर टाकलेला आहे आणि अशा पद्धतीत गेले 27-28 दिवस रोज हेडलाईन एकच आहे। या 9 तारखेला 1 महिना होईल त्या घटनेला। हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकार हे अतिशय असंवेदनशीलपणे आणि त्यांचे स्वतःचे आमदार रोज बोलतात, सगळ्याच म्हणजे सगळ्यांनी ठरवलंय की पक्ष ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, माणुसकी राहिली आहे का नाही या महाराष्ट्रामध्ये। मी तुम्हाला खरं सांगू, पालकमंत्र्याचा रोल, पालक या शब्दाचा अर्थ काय, मी इतके वर्ष सरकार जवळून लांबून सगळं पाहिलेलं आहे, पण पालकमंत्र्याचं एवढा चर्चा मी पहिल्यांदाच ऐकते, म्हणजे तिकिटासाठी, त्याच्यानंतर सत्तेत आल्यावर मंत्रीपद, नंतर डिपार्टमेंट, त्याच्यानंतर पालकमंत्रीपद, मग हे लोकांची सेवा करणार कधी हो। असं तुमच्या चॅनलवरनं येतं की सगळ्या मंत्र्यांनी चार्ज पण गेला नाही, असं तुमचे चॅनल्स म्हणतात, वर्तमानपत्र म्हणतात, आणि केवढी ती चर्चा त्या पालकमंत्री पदाची। काम कधी करणार? या सरकारमध्ये एकच माणूस काम करताना दिसतो, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस, बाकीचे आहेत कुठे? आणि एवढं मोठं मॅन्डेट हो त्यांना मिळालंय, 2/3 मेजॉरिटीपेक्षा जास्त आहे, एवढं मोठं मॅन्डेट सरकारला मिळालेलं असताना मग हे सरकार ऍक्शन मोडमध्ये का दिसत नाहीये? फक्त मुख्यमंत्री वन मॅन शो। या सगळ्या प्रकरणासंदर्भात परंतु आता जे सुरेश धस असतील, बजरंग बाप्पा असतील, हे सगळेजण आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमकपणे बोलतात आहेत। ते म्हणतात आहेत की बीडचं पालकमंत्री पद जे आहे ते धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला भाड्याने दिलेलं होतं। याचं मला माहिती नाही, ही केस मला एवढंच माहिती आहे की ज्या दिवशी घटना झाली त्या तो दिवस आणि आजचा दिवस बजरंग बाप्पा सोनवणे सातत्याने, मग पार्लमेंट असेल, मीडियामध्ये असेल, या कुटुंबासाठी न्याय मागतायत। त्याच्यानंतर मी तुमच्या सगळ्या चॅनलवर संदीप क्षीरसागर, रोहित पवार, ती नमिता मुंदडा, त्याच्यानंतर सुरेश धस आणि आता ते नरेंद्र पाटील, या सगळ्यांचे स्टेटमेंट्स मी बघते। मला एका गोष्टीचं समाधान आहे, जी घटना झाली ती अतिशय वाईट झाली, दुर्दैवी, म्हणजे अमानुष घटना, पण अशा वेळीच महाराष्ट्रातले राजकीय नेते ही माणुसकीच्या नात्याने एक आलेत, त्यामुळे एक आशेची किरण दिसतेय की कदाचित त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि त्या कुटुंबाला, मग परभणी आणि बीड या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही माणुसकीच्या नात्याने। मी पुन्हा सांगते की हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे। त्या मुलीचे अश्रू बघाव, त्यांना या सरकारला झोपच कशी येते हा प्रश्न मला वाटतो। त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू बघितले की अस्वस्थ व्हायला होतं। काय त्या कुटुंबाचं दुःख आहे हो, कोणीतरी त्यांना त्यांच्या बाबतीत या सरकारने काहीतरी ऍक्शन घ्यावी। ज्या पद्धतीने ती हत्या झाली आहे आणि परभणीची पण,
दोन्ही गोष्टींमध्ये न्याय द्यायची नैतिक जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.